मूर्तीला पुष्पहार अर्पण करायचा आहे। शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की। महाराजांना आपण पुष्पहार अर्पण करतोय। मी सगळ्यांना विनंती करतो की एखादा व्यक्ती जेव्हा रस्त्याने चालतो तेव्हा त्याचे दोन अवयव खूप महत्त्वाचे असतात, एक म्हणजे मेंदू आणि दुसरं म्हणजे हृदय। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं हृदय छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या मेंदूने ही तरुण पिढी पुढे चालते ते छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या मनामध्ये असतील त्या सगळ्यांनी आपल्या जागेवरती उभे राहायचंय आणि आपले दोन्ही हात वरती करायचे। जसं रक्त सहसळतं तसे हात सहसळले पाहिजेत आणि आमच्यासोबत घोषणा द्यायची। धन्यवाद। सगळ्यांनी आसनस्थ व्हायचं आहे। मित्रमान्यांना विनंती करतोय की समोर असलेली गुलाबाचे आका वाहून आपण महाराजांना अभिवादन करायचं आहे। ओम शांति शांति।
मोरे मॅडम आपण सुद्धा मंचावरती यायचं आहे. त्यानंतर आपण महाराष्ट्राच्या ढोलकाशाने मुद्रा करून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. मातीचा भक्तीच्या ऐनतिराचा शक्तीच्या पैलतिराचा पोलादी सागराला घडवणारा महाराष्ट्र ढोलताशांच्या गजराचा महाराष्ट्र. पण आज लक्षात एकच माझ्या 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 शिवाचा महाराष्ट्र.
जरी उपस्थित असेल तर महाराजांचा हृदयाचा आवाज आपल्याला ऐकवला पाहिजे आणि आपलाही हृदयाचा आवाज महाराजांना ऐकू यायला पाहिजे. इतकी शांतता इथे आता असायला पाहिजे. सर्वांनी खूप खूप शांत राहायचंय, खूप शांत राहायचंय. आपल्या हृदयातील ठोके आपल्याला ऐकू येतील इतकं शांत राहायचंय. साधायचा माननीय महाशय, हा कलेचा विलास आहे. तसेच ही केवळ करमणूक नाही, या युगप्रवर्तक शिलेदारांची तुमच्या सगळ्यांच्या समक्ष चाललेली पूजा आहे. आद्य क्रांतिकारक, हिंदू धर्म संरक्षक, स्वराज्य संस्थापक, सच्चरित्र श्री शिवराय असं ऐकून अपूर्णतेचा भास होईल. पण या काळात या योद्ध्यांनी ही कुणी भरून काढली. हे विधात्यानो, ही वेडी वाकडी पूजा आपल्या चरणी अर्पण. कृषीवरांची, वीरवरांची, देवांची जननी, पतिव्रतांची, सद्धर्माची महत्पुण्य भूमी, परमेश्वराचं अवतार स्थान, ऋषीमुनींचं तपस्थान व धर्म, अर्थ आणि अध्यात्म याचं दिव्य स्थान भारतवर्ष. अशा या सुवर्ण भूमीवर परकीय आक्रमणांच्या टोळधाडी आल्या आणि आत्मविस्मृती झालेल्या या देशात परकीय सत्ता, जुलूम यांचे भयानक तांडव सुरू झाले. अशा वेळी सिंहाद्रीच्या शिखराला डोके टेकून पडलेल्या हताश महाराष्ट्राच्या मांडीवर, शिवनेरी किल्ल्यावर जन्मण्याचं अहोभाग्य या पवित्र भूमीनं आम्हाला बहाल केले. प्रत्येक संत महात्म्याच्या समाधीस्थळी शिवाची साधना पाहायला मिळते. आमच्या ही साधनेला शिवाचं बळ लागलं आणि ते नावातही उतरले. बोला हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. नुसत्या गरजेने शिवमय व्हायचो आम्ही. प्रचंड मोठी इच्छाशक्ती, प्रचंड मोठा आत्मविश्वास, गडांच्या उंची इतकी हिंमत बाळगून फिरायचो आम्ही. आणि तुम्ही आज इतके संकुचित झाला. गडांना, या श्रद्धास्थळांना जीवात जीव असेपर्यंत आभारी ठेवतो. तुम्ही त्याचं काय केलं? हा माझा पहिला सवाल. ज्या गडाला महासाहेबांच्या मायेची ऊब होती, अशा गडांवर, शिळांवर स्वाक्षरी करून नाव लिहून काय सिद्ध करायचं होतं? हा आमचा दुसरा सवाल. तुमच्या नजरेत मी आग पेरून गेलो होतो. धर्म, नीती, परंपरा याची पालखी देऊन गेलो होतो. आज काय आहे तुमच्या नजरेत? हा माझा दुसरा सवाल. कल्याणच्या सुभेदाराची सून सन्मानाने परत केली, होय की नाही? कल्याणच्या सुभेदाराची सून सन्मानाने परत केली आणि आज एखादी स्त्री जीव मुठीत घेऊन का असते? असे अनेक सवाल गोंगाट करत आहे का मस्तकात, वाद करत आहेत माझ्या मस्तकावर. रक्तबंबाळ होतो मी. नैतिकता हरवलेल्या युद्धात काय सांगू, किती सांगू आणि कुणाला सांगू? राजे म्हणून देताना सुद्धा लाज वाटली. तुमच्या आता सुरू असलेली, तुमच्या आत ही आता सुरू असलेली घालमेल थांबवा. यापुढे माझ्या एका मावळ्याला मी दिलेलं वचन तुमच्या समोर मांडायला सांगतो. शिवाजी की, छत्रपती शिवाजी महाराज की. माहिती स्वराज्यासाठी गोळा करत होता, मात्र तुम्ही तोंडावर करुणाशी लढणारी मास्क नावाची भान बांधून स्वराज्यासाठी माहिती गोळा करत होता. म्हणून माझ्या पत्रकार बंधूंनो, तुम्हाला जनतेकडून गुजरा. आम्हाला माहित नाही की आमची चिता कोणी असली, आम्हाला माहित नाही की आमची चिता कोणी असली, पण तुम्ही स्वतःच्या धर्मासोबत लढून कित्येक साथ सोडल्या प्रेतांना शेवटचा सलाम केला. म्हणून माझ्या स्मशानभूमीतील मावळ्यांनो, तुम्हाला हा जनतेचा मुजरा. माझ्याकडे घोट, पायरं सर्व होतं, पण तुमच्याकडे होती ती फक्त खाकी वर्दीतील सेना. तरी पण तुम्ही लढला. म्हणून माझ्या सर्व पोलीस बांधवांना, कर्मचाऱ्यांना हा जनतेकडून मानाचा मुजरा. सोन्याचा नांगर फिरून मी तुम्हाला प्रोत्साहन दिले, पण तुम्ही या सफाई कामगारांनी हा झाडू ठेवला नसता तर मला शब्द सुचत नाही. त्यांनाही मानाचा मुजरा. विसरू नका, अरे विसरू नका, प्रत्येकाच्या नाभीत शिवसंस्कृतीचा गंध आहे. सर्वांना शिवशाहीचा छंद आहे. छातीवर राजमुद्रेचा बंध आहे. भव्य अर्थाला दान करा, भान
भगव्या रक्ताला दान करा भान ठेवून, राज्याभिषेकाच्या शक्तीची जाण ठेवून. संसर्गाला भस्म करताना स्वतःची मशाल केली, संसर्गाला भस्म करताना स्वतःची मशाल केली. लढणाऱ्या हातांनी देहाची घाल केली. हीच खरी शिवाई, हो हीच खरी शिवाई. वैद्य, परिचारिका, डॉक्टर, अधिकारी, सफाई कामगार, पोलीस कर्मचारी ह्याच माझ्या राहिल्या आहेत. आज तो PPE किट आमच्या जिलेटो किंवा वाघनिकापेक्षा मोठा वाटला. खरं आज तो PPE किट आमचा जिलेटो किंवा वाघनिकापेक्षा मोठा वाटला, कारण शत्रू अफजलापेक्षा मोठा होता. PPE किट मध्ये गुंतलेल्या श्वासाला माझा श्वास मिळो. पोलिसांच्या मस्तकाला जिलेटोपाचा साथ मिळो. PPE किट मध्ये गुंतलेल्या श्वासाला माझा श्वास मिळो. पोलिसांच्या मस्तकाला जिलेटोपाचा साथ मिळो. आम्ही शिस्तीचे पक्के होतो, मायभूमीचे सत्य होतो. नियमाने चाला, त्रिसूत्री पाळा. आई जगदंबे चांगल्या विचारांचा संसर्ग होऊ दे. जग विवेकाने नाव दे. घराघरात महासाहेब आणि शिवबा जन्मू दे. सत्य संकल्पाच्या दिशेने तूच करा, वाटेत शिवबा जिल्डो घेऊन येतील. सत्य संकल्पाच्या दिशेने तूच करा, वाटेत शिवबा जिल्डो घेऊन येतील. स्वतः सोबत निष्ठावान राहिला तर ते तुम्हाला सिंहासन सुद्धा देतील. ते तर तुम्हाला सिंहासन सुद्धा देतील. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलव प्रमुख वीर सदा ईश्वर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की. भारत माता की. धन्यवाद. दादा त्यानंतर एक मिनिट. आपल्या नगरसेविका सौ सुनीता तसे ज्येष्ठ विश्वस्त यानंतर सागरे महाराज उमरे कार्यकर्ते वंदना मोरे सुरेख पालखी आपण पाहिली. या पालखीचे आपण आता मूळ कार्यक्रमाला. त्यानंतर त्रिशूला मेश्राम, त्यानंतर इंताज शेख, त्यानंतर इंताज शेख यांनी आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे. सुवर्णा संगमडे, त्यानंतर रेश्मा तपकिरे. त्यानंतर शारदा साळवे, त्यानंतर सुषमा साळवे. हे सगळे तिथलं नागरिक आरोग्य केंद्र यांनी पुढे यायचं आहे. त्यानंतर त्यामुळे निदान आपण टाळ्या तरी मनापासून त्यांच्यासाठी वाजवू शकतो. त्यानंतर सविता पाटील, त्यांना मान्यवरांना आतमध्ये जाण्यापेक्षा तिने नाव त्यांचं थोडं पुढे यायचंय. मान्यवरांनी एकाच जागेवर थांबा. गीतांजली पर्वत हा त्यांनी पुढे या. त्यानंतर अर्चना जगताप, कोळेकर, त्यानंतर वॉर्ड बॉय नितीन भालेराव यांनी पुढे यायचंय. यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवण्याचं काम केलं. अशा सर्व वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर मंडळींचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांनी त्या सन्मानाचा स्वीकार करावा. अरे इथे हे नाही का. डॉक्टर भूषण डोईफोडे, काय झालं पाहिजे सगळ्यांनी डोक्यात काय वाजवायचे. डॉक्टर भूषण डोईफोडे, त्यानंतर
डॉक्टर आनंद गायकवाड. यानंतर सन्मान हे सूर्यवंशी गुरुजी यांनी करायचे आहेत. ड विभाग क्षेत्र अधिकारी पत्रकार श्री रवींद्र खरात. पत्रकार श्री प्रवीण आमरे. पत्रकार श्री प्रवीण आमरे. नाही सुनील काय ते शिवजयंतीनिमित्ताने तुम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे. हा वेगळा कार्यक्रम नेहमी मोठ्या दिमागात येतो, मोठी गर्दी करतात. यावेळेस कशा प्रकारचा कार्यक्रम आहे आणि काय सांगा? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. खरं तर कल्याणपूर्व आणि कल्याण शहर हे महाराजांचं एक ऐतिहासिक वारसा आहे आणि त्या वारसानुसार इथे मोठे मोठे कार्यक्रम होत असतात. पण यावेळी करोनाच्या प्रादुर्भावामुळे आज आपण बघत आहोत तर करोना पुन्हा एकदा मानवरती करायचा प्रयत्न करत आहे. यासाठी सोशल डिस्टन्स ठेवून ज्या लोकांनी करोना योद्धा म्हणून काम केलं, करोना काळामध्ये सर्वांची सेवा केली, अशा लोकांचे ह्या ठिकाणी सन्मान केला जातो. आणि हीच खरी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना ही मानवंदन आहे आमच्याकडून. या सर्व लोकांचा सत्कार करणं म्हणजे पुढच्या येणाऱ्या अजून काळामध्ये अजून ही लोक सर्व लोकांची मदत करतील आणि ह्या लोकांनी जे काम केलेले आहे त्या कामाची एक त्यांना कुठेतरी प्रसिद्धी व्हावी म्हणून ह्या ठिकाणी हा त्यांचा सत्कार करायचा. संतोष जी आपण पोलिसांची लिस्ट. त्यानंतर संजय कुमार कुमावत, श्री तुळशीराम झोपे, श्री घनश्याम ठाकूर, श्री योगेश पंजे, श्री राजेंद्र जाधव, श्री वार्ड अधिकारी जेवाडचे भरत पाटील साहेब यांचाही सत्कार होत आहे. श्रीमती आमदार गणपती गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक श्री गोरखनाथ संतो अवॉर्ड, पोलीस उपनिरीक्षक श्री गोरखनाथ संतो अवॉर्ड. श्री प्रदीप भीमराव जाधव, श्री प्रदीप भीमराव जाधव. त्यानंतर श्री कैलास रामभाऊ वाजे, पांडुरंग कामाजी चोपडे, कृष्णा आचार्य. तर आपले जे देवा ॲम्ब्युलन्स आणि विठ्ठलवाडी स्मशानभूमीचे कर्मचारी आहेत त्यांना विनंती करते की त्यांनी पुढे येऊन बसायचं आहे. विठ्ठलवाडी स्मशानभूमी कर्मचारी. त्यानंतर श्री सचिन रामनाथ काळे,
उत्तम सदाशिव खरात, विठ्ठलवाडी स्मशानभूमीतील कर्मचारी आता माईकद्वाराने सांगितलं की आम्ही निघतोय, थोडं खरंच आशा कर्मचाऱ्यांचा आपला इथून सत्कार होतोय. हनुमंत लक्ष्मण शिर्के, सुनीता गणेश परदेशी, सुनीता गणेश परदेशी, शकील हसन जमादार, नामदेव कांगणे, निलेश नामदेव कांगणे, अरविंद सीताराम पवार, सुवर्णा सुनील आर्ये, ठीक आहे, मनीषा रमेश डोंगरे, वर्षा मनोज जाधव, उर्मिला प्रमोद अडसुळे, त्यानंतर अशोक कांबळे, अशोक कांबळे, अशोक कांबळे, कोशवाडी आशा वर्कर आरोग्य विभाग, लीता भीमराव सोनावणे, त्यांनी पुढे येऊन बसायचं, जे मागे थांबले आणि सुंदर त्या एका गणेशात सगळ्यांनी आलेले आहेत, त्यांचं मनापासून स्वागत. आणि काही पत्रकारांचे इथे सत्कार राहिले होते, विनंती करतो की कुणाल म्हात्रे यांनी पुढे, कान्हा परमार, शिवराम बस, संतोष खडकबाम, संतोष खडकबाम, नाना त्यांचे